पिछले कुछ महीनों से महाराष्ट्र पुलिस विभाग और मध्य रेलवे द्वारा यात्रा के दौरान नशीली दवाओं के सेवन और यातायात के खिलाफ कार्रवाई जारी है। इसी के तहत श्री छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन पर सरकारी रेलवे पुलिस और मध्य रेलवे विभाग द्वारा संयुक्त रूप से नशा विरोधी जागरूकता अभियान चलाया गया। आज के समय में व्यक्ति को आंतरिक और बाह्य रूप से नष्ट करने वाले नशीले पदार्थों की सूची लगातार बढ़ती जा रही है। शराब और तंबाकू के सभी प्रकार के उत्पाद जाने माने नशीले पदार्थ हैं, लेकिन अफीम, गांजा, हशीश जैसे पुराने नशीले पदार्थों से लेकर कोकीन, हेरोइन, एफेड्रा आदि जैसे हाल के नशीले पदार्थों तक मध्य रेलवे मंडल की सरकारी रेलवे पुलिस और रेलवे सुरक्षा बल के यात्रा के दौरान या ट्रेन यात्रा में नशीली दवाओं के सेवन या परिवहन के खिलाफ मोर्चा संभाल लिया है। इसी कड़ी में मध्य रेलवे के श्री छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन पर राजकीय पुलिस रेलवे पुलिस मंडल के वरिष्ठ पुलिस निरीक्षक संभाजी कटरे के मार्गदर्शन में नशा विरोधी जागरूकता अभियान चलाया गया। इस अवसर पर पुलिस निरीक्षक रविंद्र शिव रामवार और मध्य रेलवे मंडल के अधिकारी कर्मचारियों द्वारा यात्रियों को नशा विरोधी जानकारी दी गई। सर, काय सांगाल आज व्यसन मुक्तीच्या ज्या प्रकारे अभियान राबवण्यात आलेलं आहे त्याबाबत? आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे येथे दोन्ही मिळून संयुक्तिक जो ड्रग्सच्या बाबतीत आहे तर संयुक्तिक अभियान राबवलं आहे। जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना समुपदेशन करण्यात आले आहे की या ड्रग्सच्या सेवनामुळे की मनुष्याची काय हानी होऊ शकते आणि त्यातून सामाजिक प्रश्न कसे निर्माण होऊ शकतात, त्या समाजाची कशी ऱ्हास होऊ शकतो याबद्दल समुपदेशन करण्यात आले। तसंच हे ड्रग्सच्या बाबतीमध्ये जर रेल्वे प्रवाशांच्या प्रवासादरम्यान त्यांना माहिती मिळाली किंवा त्यांना जर वाटलं की बाबा हा यामध्ये ड्रग आहे किंवा याचा प्रवास आहे किंवा इथं ट्रान्सफर होतोय किंवा ह्याचा अशी जर गोपनीय माहिती मिळाली तर त्यांनी तात्काळ रेल्वे प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी। त्याच्यावर योग्य ती सकारात्मक आणि इफेक्टिव्ह कारवाई आपण तात्काळ करून घेऊ। सर, जर बघितलं तर ड्रग्सचं प्रमाण अल्पवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। आपण नंतर टीव्हीच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? बरोबर आहे तुम्ही जो विचारलेला प्रश्न। आजच्या काळामध्ये बघितलं तर लहान मुलं किंवा अल्पवयीन मुलं कॉलेजचे असेल किंवा बाहेर कॉलेज व्यतिरिक्त बाहेरचे असेल कामगार वगैरे असेल ते हे मोठ्या प्रमाणामध्ये सेवन करत असल्याचे असं जाणवत आहे किंवा निदर्शनास येत आहे। ह्याच्यामध्ये हा एक सामाजिक प्रश्न आहे। हा एका कुटुंबाचा किंवा एका व्यक्तीचा नाही। ह्याच्यामध्ये सर्व समाजाच्या व्यक्तींनी एकत्र येऊन आपली मुलं काय करतात, काय शिकतात आणि ते कुठं त्यांचं वेळ जास्त घालवतात आणि त्यांचे बॉडी लँग्वेज काय घरी आल्याच्या नंतर ते आपल्या आई वडिलांनी ती तपासायला पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये बदल दिसत असेल तर वेळीच आई वडिलांनी मुलांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। अशा अल्पवयीन मुलं काही गाड्यांमध्ये पण सेवन करताना दिसतात, अशांवर आळा घालण्याकरता आपण काय पद्धतीने किंवा काय कारवाई? एका पोलिसांकडून नेहमी सतत हे चांगले काम केले जाते आणि असे जर कोणी अप्रवृत्तीचे मुलं अल्पवयीन असेल तर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या आई वडिलांकडे एक सपोर्ट केलं, समुपदेशन केलं जातं आणि जर आई वडिलांकडून जवळ नसेल तर आपण त्यांना योग्य ते कायदेशीर प्रोसिजर मध्ये त्यांना त्याच्यापासून प्रवृत्त होण्यासाठी काही दिवस आपण सुधारगृहामध्ये देखील आपण त्यांना ठेवतो तेव्हा ती जेणेकरून भविष्यातली ही पिढी जी आहे तर ही बिघडू नये आणि त्याचा सुधार व्हावा म्हणून आपण सतत कायदेशीररित्या चौकटीत बसून ती कारवाई आपण नेहमी सतत पोलीस महाराष्ट्र पोलीस करते। ते लोहमार्गाचं अत्यारध्य जर असेल तर आपण त्यावेळेस तात्काळ आपण ती कारवाई करत असतो। महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट।